हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढोकळा. आज आपण ढोकळा बनवताना दही, ताक असे काहीही वापरणार नाही. तरी सुद्धा तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती छान स्पॉन्जी झालेला आहे आणि चवीला विचाराल तर ना अगदी बाहेर बेकरीसारखा. आंबट गोड चवीचा, एकदम लुसलुशीत, चवीला एकदम भारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 कप बेसन घेतलेला आहे. आपला जो रेग्युलर चहाचा कप असतो त्या कपाचे 2 कप बेसन घेतलेला आहे. बाकीचं मेजरमेंट घ्यायला मी हा चमचा वापरलेला आहे. 1 चमचा सायट्रिक ॲसिड, कोणत्याही किराणा मालमध्ये सहज मिळेल तुम्हाला. 1 चमचा बेकिंग सोडा आणि 3 चमचे पिठी साखर आणि 2 चमचे तेल. हे पहा, हे सायट्रिक ॲसिड आहे. हे पावडर पण असतं आणि थोडंसं साखरेसारखं दिसणारही मिळू शकतं. आणि बेकिंग सोडा घ्यायचं आपल्याला, बेकिंग पावडर नाही, ही गोष्ट लक्षात असू द्यात. हे आपल्याला फोडणीचं साहित्य लागणार आहे. 2-3 कढीपत्त्याची पानं, जिरे, मोहरी आणि थोडीशी हिंग. ढोकळ्यासाठी इथं मी एक आपला नॉर्मल माझा हा कुकरचा डब्बा आहे, त्याला थोडंसं तेल लावून ग्रीज करून घेते. आपण ढोकळ्यासाठी पीठ तयार करून घेऊ. त्यासाठी एका भांड्यामध्ये बेसन घेऊन त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड, पिठी साखर, अर्धा चमचा मीठ, हे सगळं छान पावडर मिक्स करून घ्या आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि 1 कप पाणी. 2 कप बेसनासाठी शक्यतो 1 कप पाणीच घ्या. हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. पीठ जर थोडंसं जाड असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त लागू शकतं, पण 1 किंवा अर्धा चमचा तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता. आता हे छान मस्त असं थोडं थोडं पाणी घालून फेटून घ्या. त्याच्यामध्ये गुठळा नाही राहिला पाहिजे. अगदी मऊ असं आपलं पीठ ढोकळ्याचं तयार व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकता छान असं आपलं पीठ रेडी आहे. आता 10 मिनिटासाठी आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊ. ढोकळा वाफवण्यासाठी इथं मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी आणि खाली स्टँड ठेवून दिलेला आहे. पाण्याला वाफ येते तोपर्यंत आपण इथं ढोकळ्याचं पीठ तयार करून घेऊ. 10 मिनिटं झालेले आहेत आपल्याला ढोकळ्याचं पीठ बाजूला ठेवून. आता आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करणार आहोत. बेकिंग सोडा आधी घालून घ्या आणि त्याच्यावर अगदी अर्धा चमचा पाणी सोडून द्या. याने काय होईल, सोडा विरघळेल आणि पिठामध्ये छान असा मिक्स होऊन जाईल. छान फेटून घ्या. 2 मिनिटासाठी आपल्याला हे फेटायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान फुलून वर येत आहे. छान फुलून वर आलेलं आहे. आता आपण हे मिश्रण वाफवायला ठेवून देऊ. तुम्ही बघू शकता पाणी छान उकळलेलं आहे, वाफी तयार झालेली आहे. आता आपण अलगद हाताने ह्याच्यामध्ये भांडं ठेवून देऊ. पातेलं झाकून द्या आणि 20 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. मिनिटं झालेले आहेत. आता आपण आपला ढोकळा चेक करून घेऊ. तुम्ही चाकू किंवा एखादी स्टिक याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्या. जर त्याला पीठ नाही चिटकलं तर समजून घ्या की आपला ढोकळा रेडी आहे. तुम्ही बघू शकता आपली जी स्टिक आहे ती अगदी कोरडी बाहेर येते, याचा अर्थ आपला ढोकळा रेडी आहे. आता आपण आपला ढोकळा या पातेल्यातून बाहेर काढून घेऊ आणि डिमोल्ड करू. ढोकळा आपला रेडी आहे. आता आपण एक फोडणी तयार करून घेऊ. इथे मी थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण फोडणीचं साहित्य घालून देऊ. फोडणी छान तडतडलेली आहे. आता गॅस बंद करून द्या आणि आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायची आहे. तुम्ही अख्खी साखरही घालू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही बघा आपली गोडसर अशी फोडणी रेडी आहे. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा एकदम छान रेडी आहे. कडाही आपोआप सुटलेल्या आहेत. आता आपण आपला ढोकळा बाहेर काढून घेऊ. वजनाला अगदी हलका लागत आहे ढोकळा. याच्यावरूनच कळते की ढोकळा किती स्पॉन्जी झालेला असेल ते. मी तुम्हाला ढोकळा आता कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता आपण हळद वगैरे काही वापरलेली नाही आहे, तरीसुद्धा ढोकळ्याला किती सुंदर पिवळा रंग आलेला आहे. आणि फ्रेंड्स, हा ढोकळा नक्की ट्राय करा. चवीला अगदी विकतच्या सारखा हा ढोकळा लागतो आणि घरी बनवल्यामुळं एकदम पौष्टिकही. पहा अगदी मऊ लुसलुशीत असा आपला ढोकळा रेडी आहे.
अजून एक पीस मी तुम्हाला दाखवते. हे पहा, कितीही दाबला तरी बरोबर परत आहे त्या साईजला आपला ढोकळा येतोय. याचा अर्थ तो किती स्पॉन्जी झाला असेल तुम्ही विचार करू शकता. ह्या रेसिपीचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही ह्याच प्रमाणात जर ढोकळा बनवला तर अगदी असाच ढोकळा तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग आता आपण ढोकळ्यावरती आपली फोडणी घालून देऊ. तुम्ही बघू शकता आपण जे फोडणीचं पाणी घालतोय ते ढोकळा आपलं शोषून घेत आहे. याचा अर्थ आपला ढोकळा मस्त स्पॉन्जी परफेक्ट झालेला आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.